सरचे स्वागत करीत आहे आणि त्यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आसन ग्रहण करायचं आहे. आणि वळतो मी सामन्याकडे. पहिल्या चेंडूवरती यावेळेला फायर झालाय. फलंदाज चेंडू भिरकावून दिलाय सरळ. सहावा फलंदाज ठरलाय ज्याने अंक तालिकेमध्ये अंक जोडलाय. पहिला चेंडू प्रति 6. इथे चांगली सुरुवातीचे संकेत. हा देखील त्याच वहीचा चेंडू त्याच रिझन मध्ये तिथेच जातो. पुन्हा 6 धावेसाठी षटकार. फलंदाजाचं नाव आहे आपण पाहतोय रोहित. मात्र हिट झालाय मैदानामध्ये आणि फिट करतोय संघाला, कारण की धाबा फलकावरती 12 बॅक टू बॅक 2 सिक्सेस पाहायला मिळालेत. ही दुसरी हॅट्रिक पाहायला मिळू शकते आपल्याला या टुर्नामेंटची. विनायक याच्या विरोधात बघायचंय. तिसरा चेंडू लेंथ शॉट होती, मात्र या वेळेला थोडीशी दिशा वेगळी होती. इथे रिझन दुसरं निवडायचं होतं, मात्र त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकला फलंदाज रोहित. आणि धाबा फलकावरती 12. चांगली सुरुवात केली आहे, दमदार सुरुवात पाहायला मिळते साकरोली टीमची. विपक्षामध्ये आपण पाहतोय जयदुर्गा, अर्थातच विचार केला तर जयदुर्गा रामोडी टीमला. इथे मात्र हा येतोय तिसरा मोठा फटका. या षटकातील येतोय षटकार. स्वागत आहे आणि विनंती असेल आपल्याला की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. भावेश केणे आणि अक्षय नवत्ते या वेळेला पाहतोय अतिशय दर्जेदार खेळ सजला या फलंदाजाचा रोहित याचा. जिथे मात्र त्याला संधी मिळते तिथे तू संधीचं सोनं करतोय. इथे मात्र 3 सिक्सेस आलेत. आता मात्र दुविधा निर्माण झाले गोलंदाजाला. हा देखील चेंडू पाठवला. या षटकातील चौथा लॉफ्टेड शॉट, सीमा रेखा पार षटकार. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि इथून संधी बनू शकते अशा युवा खेळाडूंसाठी व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी. आणि त्यांनी अशा प्रकारचा खेळ करणं आवश्यक आहे. यावेळेला रेकॉर्ड्स बनवायला पाहिजेत. मोठे रेकॉर्ड्स आपल्याला पुढे जाऊन नक्कीच फायदेशीर ठरू शकतात, पुढे घेऊन जाऊ शकतात. यावेळेला विचार केला तर 4 सिक्सेस आलेत, 1 चेंडू मिस झालाय, 5 चेंडू संपले, 10 फलकावरती 24 धावा आहेत. विनायक याच्यावरती आक्रमण चढवले. रोहित याने शेवटचा चेंडू यावेळेला हलक्या हाताने खेळला. पाहतोय आपण इथे देखील मिसफील्ड झाली थोडीशी, मात्र लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतो, फील्ड करतो, 1 धाव मिळते. 25 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लगावण्यामध्ये यश मिळालंय. रोहित याला वैयक्तिक 25 धावा आहेत, सांघिक देखील 25 धावा आहेत, कारण की वैयक्तिक त्याने 6 चेंडू खेळलेत. दुसऱ्या फलंदाजाला इथे संधी दिली नाहीये. इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये दडपण असेल गोलंदाजावरती, कारण की पहिल्या षटकामध्ये मागडा ठरलाय गोलंदाज विनायक, जिथे तब्बल धावा खर्ची केलेत. 25 धावा 6 चेंडू अगदी तीक्ष्ण वेगाने भेदक मारे पाहायला मिळाले आणि तिथे मात्र ते चेंडू पाठवले. यावेळेला रिझन मात्र चांगलं निवडलं होतं, जिथे स्ट्रॉंग झोन आहे या रोहित याचा. आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग पासून ते
काऊ कॉर्नरपर्यंत अतिशय चांगले स्ट्रोक्स खेळलेत या फलंदाजाने आणि अंकतालिका 25 अंकावरती पोहोचवले. साक्रोली टीमसाठी हा फलंदाज नेहमी महत्त्वाचा ठरलाय आणि दाखवून देतोय का महत्त्वाचा आहे मी. यावेळेला धाव फलकावरती धावा 25 लागवण्यामध्ये यश मिळत आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाले, परंतु इथून आणखी 25 इथे मात्र नवीन रेकॉर्ड असेल. इथे अर्धशतक आपण झळकावू शकता. ही मात्र मनामध्ये ध्येय ठेवावी लागणार आहेत युवा खेळाडूंना. तर मात्र इथून आपल्याला चांगली संधी आहे. नक्कीच गावासाठी आपण चांगलं नेतृत्व करत आहात, परंतु इथून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मात्र आपल्या गावाचं नाव अजून पुढे नेऊन द्यायचं असेल तर मात्र चांगलं प्रदर्शन करावे लागेल. इथे मात्र रेकॉर्ड्स बनवावे लागतील आणि GTCच्या माध्यमातून नक्कीच आपल्यावरती देखील लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतंय. पहिला चेंडू वाचण्याचा प्रयत्न पंचाने अवांतर घोषित केलाय आणि एका धावेने वाढ होते आणि अंकतालिका यावेळेला आपण पाहतोय 26 धावांवरती आहे. कारण की ज्या प्रकारे भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी केली आहे रोहित याने, तिथे मात्र दबाव बनलाय दुसऱ्या गोलंदाजावरती अर्थात लवेश याच्यावरती. पाहूया लवेश आता कशा प्रकारे असरदार ठरेल. असरदार ठरलाय कारण की फलंदाज या वेळेला लेन्स होतो, पुन्हा त्याच रिजन मध्ये खेळण्याचा मानस दाखवतोय आणि या चौफेर फलंदाजी करणं शिकावं लागेल या फलंदाजाला. छोट्या मोठ्या खऱ्या अर्थाने कमी असतातच, परंतु त्या कमी पूर्ण कराव्या लागणार आहेत. तर मात्र आपण परिपूर्ण होऊ आणि परिपूर्ण खेळाडूला संधी आहे या जगामध्ये. टेनिस क्रिकेटमधून देखील बऱ्याच खेळाडूंना संधी ग्रामीण भागातून मिळालेली आहे. यावेळेला एज लागली आहे, हलक्या हाताने स्टेअर केला केवळ आणि चेंडू पाठवला लॉंग स्टॉपला 4 धावेसाठी चौकार. इथे मात्र बॅकअप चांगला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. दुविधा बनले, धावा रोखणं कठीण बनतंय यावेळेला रामोडी टीमला. कारण की ज्या प्रकारे फलंदाजी करतोय ना फलंदाज, चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावा यावेळेला 2ने वाढलेत, 32 अंक अंकतालिकेमध्ये आहे, परंतु वैयक्तिक अंक 31 गाठलाय या फलंदाज. विचार केला तर रोहित याने चांगली फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पाहतोय लवेश आणि रोहित आणि यावेळेला देखील अवांतर मारा पाहायला मिळतोय. कुठेतरी पळवाटा शोधतोय गोलंदाज, मात्र त्या पळवाटा देखील बंद केलेत पंचांनी. कारण की या पंच चौकस आहेत आमचे पंच सुनील दळवी, इथे पंच सुभाष दळवी, अर्थातच इथे दक्ष आहेत पंच. त्यांनी नक्कीच इथे पनिशमेंट केले आणि एका अंकाने 33 धावा स्कोर कार्ड 33 धाबेने सजलाय. फुलला श्रावणात ज्याप्रमाणे निसर्ग फुलला जातो त्याप्रमाणे धावा येतात आणि धाव फलक फुलला जातोय. हा देखील चेंडू पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार. या 6 धावा 39 धावांवरती मजल मारली जाते साक्रोली टीमच्या माध्यमातून. 39 धावा, चांगली फलंदाजी रोहित. या वेळेला थोडासा चेंडू स्लोअर वन केला, खोलवर टप्प्याचा चेंडू, एज लागली आणि हा चेंडू देखील नशिबाची साथ आहे कोणाच्या बाजूला तर साक्रोली संघाच्या बाजूला. या वेळेला देखील 4 धावा.
इथे पाहतोय आपण धाव फलकावरती टोटल लागली जाते आहे 48 धावा. 2 षटकं संपली आहेत. पहिलं षटक विनायकाचं 25 धावा, दुसरं षटक आपण पाहिलं लवेशचं धावा लागल्या गेल्या 23 धावा. आणि तिसऱ्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज पिंट्यासारख्या फलंदाजाला आता तिसऱ्या षटकामध्ये संधी मिळते. अद्याप एकही चेंडू खेळला नाही. 12 चेंडू स्वतः पेस केलेत यावेळेला आपण पाहिलं तर फलंदाज रोहित याने. आणि वैयक्तिक धावांचा विचार केला तर 45 धावा गोळा केले त्या फलंदाजाने. आपल्या अर्धशतकापासून 5 धावा मागे आहे. इथून संधी आहे. पिंट्या याला देखील माहिती आहे, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो पिंट्या, आणि त्याला देखील माहिती आहे याचं अर्धशतक आता मात्र झळकावायला आपण संधी द्यायला पाहिजे. मात्र पिंट्या याच्याकडे देखील क्षमता आहे बघा. मात्र इथे संधी दिली. फुल्लर लेनचा चेंडू होता. इथे पिंट्या देखील मोठा स्ट्रोक घेऊ शकत होता, मात्र धीर दाखवला यावेळेला आणि संधी दिली समोर रोहित याला. काय या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल, बघायला लागेल. यावेळेला फलंदाज आपण पाहतोय रोहित मैदानामध्ये आहे. चेंडू आहेत 5 आणि समोर फलंदाज रोहित. विजयाचा तर खऱ्या अर्थानं अर्धा जिम्मा त्याने उचललायच या सामन्यामध्ये, परंतु 5 धावा इथून आपलं अर्धशतक, वैयक्तिक अर्धशतक या टुर्नामेंटमध्ये. आई गावदेवी ट्रॉफी 2021 आपण पाहतोय. नांदेडने दादूचा पाडा. आणि या वेळेला बघायचंय, नक्कीच पंचाने सांगितलं की बाहेर होता यावेळेला. लेग बाईस स्वरूपात नक्कीच ही धाव गणली जाणार नाही. अजून देखील 5 धावा शोधायच्या आहेत रोहित याला. मात्र संघासाठी ही एक धाव मौल्यवान आहे, कारण की इथे 50 धावा पूर्ण झाल्यात संघाच्या. सांघिक 50 धावा पूर्ण झालेत. इथे मात्र पिंट्या स्ट्रायकर एंडकडे येतोय, रोहित ना स्ट्रायकर एंडकडे. आणि गोलंदाजाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गिरीश गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा अपील मागितली जाते आणि केवळ एकच धाव, कारण की पिंट्याला माहिती आहे या युवा खेळाडूला इथून प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्याला नक्की स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा प्रयत्न करतोय पिंट्या. यावेळेला देखील लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते, मात्र सांघिक धावसंख्या वाढली जाते. 51 धावा विदाउट लॉस मित्रांनो. साकोली टीम तिसऱ्या षटकामध्ये आणि एक फलंदाज कगारीवरती आहे 50 धावा पूर्ण करण्याच्या. चांगली फलंदाजी रोहित. या चेंडू बरोबर असं वाटतंय की हा चेंडू सीमा पार होतोय. किती धावेसाठी? 4 धावेसाठी. अजून देखील एक धाव येणं बाकी आहे. षटकार जाहीर केलाय आणि याबरोबर अर्धशतक झळकावलं जात आहे. फलंदाज रोहिताच्या माध्यमातून बॅट दाखवली जाते आकाशाकडे, कारण की अर्धशतक झळकावल्या फलंदाजाने. या वेळेला टीम साकोली संघाचा फलंदाज ठरलाय, इथे मानकरी ठरलाय. या पहिल्या अर्धशतक झळकावण्याचा मानकरी मान मिळवलाय खऱ्या अर्थानं रोहित याने. मिस्टर रोहित ऑन परफॉर्मन्स मध्ये आणि फायर झाला या मैदानामध्ये. आई गावदेवी क्रीडानगरी आपण पाहतोय. नांदेडने दादूचा पाडा आणि ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी चषक 2021. हा चेंडू पंचांकडे निराश नजरेने पाहतोय आणि 6 धावेच्या मदतीने अंकतालिका वाढली होती. हा निर्धाव चेंडू नक्कीच आहे. धाव फलकावरती टोटल आमचे स्कोरर आम्हाला कळवते टोटल लागली आहेत 57 धावा. त्यापैकी विचार केला तर 51 धावा या फलंदाज रोहित याच्या आहेत. म्हणजे संघासाठी पूर्णपणे झोकून दिले या सामन्यामध्ये आणि वैयक्तिक विक्रम केलाय खऱ्या अर्थानं. अर्धशतक झळकावलं याने रोहित या फलंदाजाने. आणि हा रेकॉर्ड GTCच्या माध्यमातून नक्कीच नजरेत कैद केला जाईल. यावेळेला अभ्यंतर चेंडू येतोय 1 धावेने. यावेळेला दुष्काळामध्ये 13वा महिना आहे, परंतु 14वा 15वा आणि 16वा महिना देखील बनवताना दिसतो गोलंदाज, कारण की अभ्यंतर धाव बहाल केली जाते. अगोदर धावा भरपूर झालेल्या आहेत. यावेळेला पाहतो 58 धावा. यावेळेला टुर्नामेंटचा हाय स्कोर तुटण्याच्या मागावरती हा चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेटला 6 धावेसाठी षटकार आणि त्याचबरोबर धाव फलकावरती अंक लागला जातोय 64 धावा. या स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळतोय टीम साकोलीच्या बाजूने आणि 65 धावेचं मोठं लक्ष असेल यावेळेला मात्र समोर टीम रामवाडीच्या.
पाहिलं वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. फलंदाजाचा विचार केला तर रोहित याने चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. रोहित याच्या माध्यमातून अर्धशतकीय पारी 13 चेंडूमागे पूर्ण केली आहे. वेल डन मिस्टर रोहित. रोहित खऱ्या अर्थानं हिट ठरला या सामन्यामध्ये आणि रामवाडी संघाला आता मात्र हिट ठरावं लागणार आहे. आणि मी विनंती करेल टीम पिळंजे आपला कॅप्टन आणि 100% टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे भरतजी भोईर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे रोहित याच्यासाठी. आणि मी विनंती करेल भोईर साहेबांना की आपण या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ओव्हर टू टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय जय बजरंग सोनटक्के संघाने. काय निर्णय असणार? क्षेत्ररक्षण करणे. क्षेत्ररक्षण करून सामन्याला संघ सुद्धा चांगला संघ आहे पिलांजे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कोणते असे बॉलर आहेत की ते 40+ धावांमध्ये रोखू शकतात? नितेश आहे, आपला रोशन आहे, यतीश आहे. प्रथम बॅटिंग आहे, किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल तुम्ही? 40+. कोणते असे बॅट्समॅन आहेत की ते 40+ धावांपर्यंत पोहोचू शकतात? रितेश आहे, वैभव आहे, अक्षय आहे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. सोनटक्के संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर पिलंजे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बघूया रणजित यांचा पुढचा चेंडू लवेशसाठी. सुंदर असा फटकार आणि 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या झालेली ती 8. रणजित यांचा पुढचा चेंडू लवेशसाठी. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि 4 धावा. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती 12. रणजित यांचा पुढचा चेंडू लवेशसाठी. पुन्हा एकदा खूप चांगला असा फटकार. बघूया किती धावा मिळत आहेत आणि चौकार. शेष बघूया चेंडूमध्ये किती धावा मिळत आहेत. बघूया झेल होतं की नाही. आणि सुरेख असा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद.
पुढचा फलंदाज विनायक. बघूया विनायक काय करतोय. चौकार षटकारांची आवश्यकता येते रामवाडी या संघाला, कारण 65 धावांचे आव्हान ठेवलेले ते साखरोली संघाने. ते कशा पद्धतीने पार पाडतात ते बघूया. त्यासाठी चौकार षटकारांची आवश्यकता येते जयदुर्गा रामवाडी या संघाला. दुसरे षटक मार्गस्थ. बघूया बिपिन यांच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू सोपवलेला आहे. एका षटकानंतर धावसंख्या झालेली ती 16. बिपिन यांचा पहिला चेंडू विनायकसाठी. बघूया विनायक किती धावा जमवतोय तो, कारण 65 धावांचे आव्हान पार पाडायचे असेल तर चांगली अशी फलंदाजी करावी लागेल ते जयदुर्गा रामवाडी या संघाला. बिपिन तयार. विनायकसाठी आणि नो चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 17. अतिशय खराब चेंडू, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला आणि एक अतिरिक्त रन. बघूया बिपिन यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा पटकार. किती धावा जमतायत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि रनआउटची शक्यता, परंतु 2 धावा पूर्ण. खूप सुंदर अशी रन इन बिटवीन द विकेट. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली ती 19. 11 चेंडू आणि जयदुर्गा रामवाडी या संघासाठी 46 धावांची आवश्यकता. खूप मोठं असे आव्हान आहे. बघूया कशा पद्धतीने ते पार पाडतायत. बिपिन यांचा पुढचा चेंडू. खूप सुंदर असा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव असा चेंडू. एक निर्धाव चेंडू नक्कीच संकटामध्ये टाकील ती रामवाडी या संघाला, कारण त्यांना फटकेबाजी करण्याची आवश्यकता आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सलग 2 चेंडू निर्धाव, त्यामुळे विनायक यांना कुठल्याही प्रकारचे चेंडू समजले नाही. बिपिन यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विनायक. पुन्हा निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 19. अजून 8 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. खूप मोठे असे आव्हान आहे ते रामवाडी या संघासमोर. बिपिन यांचा पुढचा चेंडू विनायकसाठी आणि उजव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 20. सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आवश्यकता आहे ती रामवाडी या संघाला. बिपिन विनायकसाठी उंचावर मारे. बघूया झेल घेतात की काय, आणि झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण आणि एका साईडला झुकलेला दिसतोय तो सामना. शेवटचा चेंडू शेष. बघूया एका चेंडूमध्ये किती धावा जमवतोय तो रामवाडी संघ. बिपिन तयार. सुंदर असा फटकार. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान आणि पंचांचा निर्णय नो. एक फ्री हिट, एक संधी असणारी ती रामवाडी या संघासाठी. बघूया फ्री हिटचा फायदा घेतात की नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष.
आणि एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने धावसंख्या झालेली ती 24. फ्री हा कंटिन्यू असणार आहे. बघूया विनायक त्याचा फायदा घेतो की नाही. बिपिन तयार विनायकसाठी. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते विनायक याला. अशा पद्धतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 25. सहा चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे ती जयदुर्गा रामवाडी या संघाला. बघूया तिसरं षटक कोण हाताळतोय. गणेश यांनी धुरा सांभाळलेले 6 चेंडू आणि 40 धावांचे आव्हान. खूप मोठे असे टार्गेट दिलेले ते साक्रोली या संघाने 65 धावांचं. फिल्डिंगमध्ये परिवर्तन. गणेश यांचा पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. स्लोवर चेंडू बघूया झेल होतो की नाही. आणि सुंदर असा फटकार. बघूया 6 धावांसाठी. अशा तऱ्हेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 31. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे ती. 5 चेंडू आणि 34 धावा रामवाडी या संघाला जिंकण्यासाठी. खरंच पहिल्या 1-2 षटकांमध्ये जर फटकेबाजी केली असती तर निश्चितच रामवाडी संघ जवळ गेला असता. दुसरा चेंडू स्लोअर चेंडू. अतिशय चांगला असा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट्समॅनला समजलं नाहीये. निर्धाव असा चेंडू. या षटकातील 4 चेंडू बाकी. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 34 धावांची. गणेशांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा झेल होतो की नाही बघूया. 1 धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान मानावं लागतोय तो विनायक याला. आता स्ट्राईक आहे ती दीपेश यांच्याकडे. बघूया या षटकातील काही चेंडू शिल्लक. खूप सुंदर असा फटकार. 1 बॉल 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 36. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि 29 धावांची आवश्यकता. सामना एका साईडला झुकलेला दिसतोय तो साक्रोली संघाकडं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गणेश तयार. खूप सुंदर असा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू आणि बांधून ठेवलेले ते रामवाडी या संघाला कुठल्याही प्रकारची धाव घेऊ देत नाही ते गणेश. या षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे ती रामवाडी या संघाला. आणि पुश केलेले चेंडू. अशा पद्धतीने साक्रोली संघ विजयी. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. मॅन ऑफ द मॅच रोहित. नाबाद 57 धावा. तर रोहित यांना विनंती असेल की त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. रामवाडी संघ सुद्धा तुम्ही खूप चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तुम्हाला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मी कल्पेश भोईर यांना विनंती करतोय की रोहित याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. 57 धावांची अशी झुंजार अशी खेळी करत रोहित यांनी अर्धशतक पटकावलं. तर मी कल्पेश भोईर यांना विनंती करेन की रोहित याला सन्मानित करायचे मॅन ऑफ द मॅच म्हणून. खूप सुंदर